नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 12 जुलै 2024 वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आपल्याला कांद्याच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतं हे आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील आपल्याला सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। कांद्याच्या दरामध्ये थोडाफार बदल पाहायला मिळते। तर मार्केटमध्ये बरेच दिवसापासून 1 ते 2 रुपयाचा बदल पाहायला मिळते। तर आज कांद्यासाठी जास्तीत जास्त 30 ते 31 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। मार्केटमध्ये एखादं वक्कल आपल्याला 31 रुपयापर्यंत आपल्याला दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते। तर सरासरी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 25 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 30 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर जे आहे ते आपल्याला कांद्यासाठी दर आज पाहायला मिळालेले आहेत। तर मार्केटमध्ये 1 ते 2 रुपयाचा बदल दिवसेंदिवस आपल्याला 15 ते 3 आठवड्यापासून पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला आज उच्चांकित दर सरासरीमध्ये 30 रुपये किलोपर्यंत आज कांद्यासाठी दर पाहायला मिळते। तर या कांद्यासाठी आपल्याला जो दर आहे ते 28 ते 29 रुपये दर आज या कांद्यासाठी आपल्याला पाहायला मिळालेला आहे। तर आवकही आपल्याला भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला लहान कांद्यासाठी आज या कांद्यासाठी साधारणतः 24 ते 27 रुपये किलो लहान कांद्यासाठी सुद्धा दर आपल्याला पाहायला मिळते। तर कांद्याचे दर आपल्याला चांगल्या तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। तर साधारणतः मिडियम साईजमध्ये आपल्याला या कांद्यासाठी 28 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर मोठ्या कांद्यापेक्षा आपल्याला लहान कांद्यासाठी मिडियम साईजमध्ये कांद्यासाठी आपल्याला दर चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये खराब कांद्यासाठी कमीत कमी 15 रुपये किलोपासून मार्केटमध्ये आपल्याला दर पाहायला मिळतात। मार्केटमध्ये आपल्याला आवकही पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्येच बरेच दिवसापासून पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर जरूर करा।